हरियाणाच्या निकालामुळे महाविकास आघाडीचं विमान जमिनीवर आलं नव्हे, त्यात काँग्रेसचाच वाटा अधिक आहे. नमस्कार, मी मनोज भोर, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हरियाणातला निकाल हा काँग्रेससाठी अत्यंत धक्कादायक आहे, पण अत्यंत स्ट्रॅटेजी पूर्वक भाजपनं तिसऱ्यांदा इथे आपली सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत. काँग्रेसची सरकार तिथे येईल असं एक्झिट पोलमध्ये म्हटलं होतं आणि या एक्झिट पोलमध्ये वेगवेगळ्या एजन्सीच्या एक्झिट पोलमध्ये एक वाक्यता होती. पण तरी सुद्धा हरियाणामध्ये चक्र फिरली. प्रत्यक्षात मतदान मात्र काँग्रेसच्या विरोधात केलं. काँग्रेसच्या आमदारांची संख्या वाढली, भाजपच्या आमदारांची संख्या एकूण 48 8 जागा वाढल्या, तर 37 विधानसभेचे आमदार हे काँग्रेसचे निवडून आले असले तरी 6 जागा त्यांच्या 2024च्या विधानसभेमध्ये वाढलेल्या आहेत. पण मग नेमकं झालं काय? हरियाणामध्ये काँग्रेस का हरली आणि मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्याला काँग्रेसचीच सत्ता येईल असं सगळीकडे बोललं जात असताना आणि माध्यमांमध्ये त्याची चर्चा सुरू असताना अचानक चक्र फिरले आणि मतमोजणीच्या वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये जे काही चित्र पुढे आलं ते सर्वच काँग्रेसच्या विरोधात गेलं. असो, हरियाणामध्ये काँग्रेसची सत्ता येता येता राहिली असं आपण म्हटलं असलं तरी सुद्धा काँग्रेसच्या चुका नडल्या. हुड्डा म्हणजे भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्यावरच काँग्रेसची दारोमदार होती. या हरियाणामध्ये वेगवेगळं नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न काँग्रेसनं जरूर सुरुवातीच्या काळात केला, पण नंतर मात्र काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे हुड्डा परिवारासमोर हतबल झाले आणि संपूर्ण जबाबदारी ही केवळ आणि केवळ भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्यावरच त्यांनी सोपवली. भूपेंद्र हुड्डा हे जाट समाजाचे माजी मुख्यमंत्री हरियाणाचे, पण 10 वर्ष भाजपची सत्ता आणि या भाजपच्या सत्तेमध्ये काँग्रेसनं मात्र आपली पक्ष संघटना ही मजबूत केली नाही, ही या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्टपणे दिसून येतं. जाट विरुद्ध ओबीसी असं चित्र हे आता पुढे येत आहे. जाटांची मतं ही काँग्रेसला पडली, पण जाट यांच्या पलीकडे सुद्धा, या जाती समूहाच्या पलीकडे सुद्धा ओबीसी समाजाला चुचकारण्याचे पूर्ण भाजपनं केलेले प्रयत्न हे यशस्वी झालेले दिसतात. खरं तर हे मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी भाजपची स्ट्रॅटेजी ही अत्यंत उत्तम होती आणि त्याला यश सुद्धा मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कुमारी शैलजा या दलित समाजाच्या मात्र त्या 7-1 8-1 दिवस ऐन प्रचाराच्या दिवसात नाराज झाल्या आणि त्यांची नाराजी सोनिया गांधी यांना दूर करावी लागली आणि नंतर त्या प्रचारात सक्रिय झाल्या. मुख्यमंत्री पदासाठीचा तो चेहरा म्हणून पुढे आणण्यासाठी त्यांच्याही गटानं प्रयत्न केले. कुमारी शैलजा यांचा सुद्धा तोच प्रयत्न होता, पण सरकार येणार म्हणून मुख्यमंत्री पदासाठीचे दावेदारीही तयार झाले, पण आता तर सरकारच तिथे नाहीये आणि भाजप पुन्हा तिसऱ्यांदा आपलं सरकार तिथे बनवत आहे. यातून काँग्रेसला शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आणि हे सगळं करत असताना महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या मित्र पक्षांमध्ये सुद्धा एक अस्वस्थता निर्माण झालेली आहे. हरियाणाच्या निकालामुळे काँग्रेसचे धाबे दणाणले, महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अस्वस्थता निर्माण झाली आणि या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष, शरद पवारांचा पक्ष आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये लढत असलेला महाराष्ट्रातला काँग्रेस पक्ष, यातून महाविकास आघाडीला बऱ्याच काही गोष्टी शिकायच्या आहेत. एक तर मुख्यमंत्री पदासाठीचा चेहरा म्हणून कुणालाही आणण्याची गरज नाही. आधी ही विधानसभेची निवडणूक त्यांना लढवावी लागेल आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी बैठक घेऊन विचार विनिमय करून सर्वंकष सर्व पातळ्यांवर विचार करून त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा निवडावा लागणार आहे. या अगोदर मुख्यमंत्री पदाचा चेहराच आधी स्पष्ट करावा अशी आग्रही मागणी उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या व्यासपीठावरून केली. मात्र या त्यांच्या विचाराला कोणीही पुढे घेऊन जाणारा कोणत्याही पक्षातला नेता दिसला नाही आणि शरद पवारांनी त्यावर भाष्य करणं टाळलं सुद्धा आहे. पण तरी सुद्धा हरियाणामध्ये ज्या गोष्टी काही पुढे आलेल्या आहेत त्याचा विचार महाविकास आघाडीला करावा लागणार आहे. हरियाणाच्या निकालामुळे स्वाभाविकता महाविकास आघाडीचे नेते कावरेबावरे झाले. मुख्यमंत्री पदाबाबत सातत्यानं महाविकास आघाडीमधले नेते जे काही बरळताना आपल्याला पाहायला मिळतात त्यांना ते सुद्धा थांबावं लागणार आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन, कुस्तीपटूंचं आंदोलन आणि त्यानंतर अग्निवीर हा मुद्दा, हे तीनही मुद्दे भाजपच्या विरोधात जाणारे होते. किसान, जवान आणि पहलवान हे 3 असे मुद्दे होते आणि या मुद्द्यांना खतपाणी घालण्याचं काम हे काँग्रेसकडून करण्यात आलं होतं. पण केवळ याच मुद्द्यांवर काँग्रेसला निवडणूक लढवून ती जिंकता आलेली नाही. अनेक जात समूहाचे काही जे काही मुद्दे हरियाणामध्ये आहे, जाटांच्या बद्दल इतर समूहांचा असलेला राग, तो सुद्धा काँग्रेसला अजिबात लक्षात घेता आला नाही आणि म्हणून मी म्हणालो
की हुड्डा यांच्यावर विसंबून राहताना वेगवेगळ्या जातसमूहांच्या नेतृत्वांना एकत्र आणून एक मोठ बांधण्याचा प्रयत्न हा काँग्रेसला करायला पाहिजे होता, तो मात्र त्यांनी केला नाही. जाट आपल्या विरोधात जातील याची पूर्ण कल्पना ही काँग्रेसला या भाजपला होतीच. पण ज्या जागा कमजोर आहेत त्यावर भाजपनं पूर्णपणे लक्ष दिलं, संपूर्ण आपली पक्ष संघटना कामाला लावली, तसं मात्र काँग्रेसला करता आलं नाही. याचं कारण असं की काँग्रेसचे जे काही हुड्डा आणि बाकीचे काही नेते होते ते सक्रिय होते, पण गेल्या 10 वर्षामध्ये पक्ष संघटनेच्या पातळीवरती पदाधिकारी, कार्यकर्ते, तिथली कार्यकारिणी ही अस्तित्वात नव्हती आणि त्यामुळे जे संपूर्ण बळ पक्ष संघटनेचं लागतं ते अजिबात त्यांना मिळालेलं नाही. या उलट भाजप मात्र संपूर्ण ताकदीने आपली निवडणूक लढवताना दिसली. तोच प्रयत्न महाराष्ट्रात सुद्धा होतोय. म्हणून हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीशी तुलनात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जातं ते जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. याचं कारण असं की महाराष्ट्रात सुद्धा केवळ भाजप निवडणूक लढवत नाही किंवा त्यांचे नेते निवडणूक लढवत नाही, तर या हरियाणाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानं महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये महायुतीचे नेते आता आपल्याला जास्त ताकदवर होताना आपल्याला दिसतील. किंबहुना भाजपचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी हे यांच्यामध्ये जी लोकसभेच्या निवडणुकी म्हणजे जे नैराश्याचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्याला बूस्टअप डोस देण्याचा प्रयत्न हा अमित शहा, फडणवीस आणि इतर नेत्यांकडून सातत्यानं होतो आहे. त्या मुद्द्याला जर आपण लक्षात घेतलं तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये हरियाणाच्या निकालामुळे आता एक नवचैतन्य येणार आहे, किंबहुना ते आलेलं आहे असं आपलं त्यांच्या सगळ्या बोलण्यावरून आपल्याला पाहायला मिळतं. जाट वर्सेस ओबीसी हा मुद्दा जसा भाजपमध्ये भाजपला कळला आणि त्यांनी त्यावर उपाययोजना वेळीच केल्या आहे, हा भाजपचा गुण सुद्धा काँग्रेसला शिकायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चांगलाच ऐरणीवर आला, गाजला आणि त्याचा फटका महायुतीच्या नेत्यांना, उमेदवारांना बसलाच आहे. आता सुद्धा मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात आहे आणि त्याला खतपाणी घालण्याचं काम महाविकास आघाडीचे नेते सातत्यानं करतात आहे. पण ओबीसी मतदार हा आपल्या बाजूने असावा याचा पूर्ण प्रयत्न ते करतायत. उद्या मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे झटतायत आणि महायुतीच्या नेत्यांना, खास करून फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांना धडा शिकवण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. जर महाराष्ट्रामध्ये जाट विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीनं मराठा वर्सेस ओबीसी असं समीकरण उभं राहू पाहत आहे, तर त्यात ओबीसी आपल्या बाजूने पूर्णपणे वळवण्याचा प्रयत्न भाजपकडून होणार आहे, महायुतीकडून होणार आहे आणि तसंच चित्र ते पुढे जर कायम राहिलं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुद्धा ओबीसी नेत्यांवर लक्ष ठेवावं लागेल. ओबीसी मतं ही भाजपच्या बाजूने पूर्णपणे वळणार नाही याची काळजी सुद्धा घ्यावी लागणार आहे. भाजपचं निवडणूक व्यवस्थापन, इलेक्शन मॅनेजमेंट, ईव्हीएम मॅनेजमेंट हे फारच मोठं होतं हरियाणाच्या निवडणुकीमध्ये. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना लक्ष द्यावं लागेल, कमजोर जागांवर लक्ष केंद्रित करावं लागेल, जे त्यांनी महायुतीच्या नेत्यांनी हरियाणात केलं. महाविकास आघाडीला महाराष्ट्रात करावं लागेल आणि आपसात ज्या काही कुरबुरी सुरू झालेल्या आहे त्यालाही त्यांना दूर करावं लागणार आहे. काँग्रेस संघटना अस्तित्वात नव्हती असं मी म्हणालो हरियाणामध्ये, महाराष्ट्रात ती जरूर आहे. लोकसभेच्या निवडणुकीतून पुन्हा एकदा काँग्रेस बळकट होताना आपल्याला पाहायला मिळाली. त्यांना 13 लोकसभेच्या जागा मिळाल्यानंतर त्यांनी अजिबात हुरळून जाण्याचं काही कारण नाही. जे वास्तव आहे त्याला स्वीकारून आणि ज्या अडचणी आहेत त्याला दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून तशा फार काही उपाययोजना होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. जुन्या चेहऱ्यांना संधी हरियाणामध्ये दिली गेली, पण महाराष्ट्रामध्ये मात्र नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे. आता एक नवा ट्रेंड आपल्याला आलेला आहे. नव मतदार हे मतदानासाठी उतरताना आपण लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा पाहिले. पण आपल्याला काय दिसलं, जुन्या चेहऱ्यांना संधी जर दिली गेली आणि चेहरे जर बदलले गेले नाही त्याचा फटका पक्षांना बसतो. शरद पवारांच्या पक्षानं काय केलं, शरद पवारांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तरुण चेहऱ्यांना संधी दिली आणि आता विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा तशाच पद्धतीची रणनीती शरद पवारांची राहणार आहे. केवळ शरद पवारांच्या पक्षानेच हे करावं असं नव्हे, तर शिवसेना, उद्धव ठाकरे गट पक्ष आणि त्याशिवाय काँग्रेसला सुद्धा शरद पवारांकडून काहीतरी शिकावं लागणार आहे. मुख्यमंत्री पदाचा वाद मी तुम्हाला सांगितलं, जो हरियाणामध्ये झाला, कुमारी शैलजा आणि हुड्डा यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता, तो महाराष्ट्रात सुद्धा होता कामा नये याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. हरियाणामध्ये चंद्रशेखर आझादच्या भीम पार्टीने, बसपानी मते विभाजित केली, त्याचा फटका काँग्रेसला बसला. इव्हन तुम्हाला मी सांगतो की जाटांची सगळीच मतं ही काँग्रेसला पडली असं म्हणता येणार नाही. बहुतांश मतं ही पडलीच, पण विनेश फोगाट ज्या मतदारसंघात उभ्या राहिल्या तिथे जाट समाजांकडून 12
च्या वर उमेदवार उभे राहिले आणि ते जाट समूहाचे होते. पण विनेश फोगाट यांची लोकप्रियता इतकी मोठी होती की त्यावर त्यांचं विजयाचं गणित हे शक्य झालं. पण इतर उमेदवारांसाठी मात्र तसं झालं नाही. त्यामुळे केवळ आणि केवळ काही समीकरणं जी मी सांगितली ती जर जुळून आणता आली महाराष्ट्रामध्ये तर त्याचा फायदा होऊ शकतो. अर्थात मी सांगतो म्हणून नव्हे, जे हरियाणाच्या निकालानं जे विश्लेषण आपण केलं तर काही मुद्दे जे पुढे येतात तेच मुद्दे मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. मी म्हणालो की भीम आर्मी पक्षाचे नेते चंद्रशेखर आझाद जे खासदार आहेत आणि बसपाला कुठलीही जागा तिथे मिळाली नाही, पण त्यांनी मतांचं विभाजन केलं. अगदी खूप खोलात जर आपण गेलो तर केवळ 500 आणि 1000 आणि 1500 2000 च्या मताधिक्यानं अनेक भाजपचे उमेदवार हे जिंकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आम आदमी पक्षाची युती झाली नाही, आघाडी झाली नाही काँग्रेसची, पण आम आदमी पक्षाचा खातंही त्यांना उघडता आलं नाही. जम्मू काश्मीरमध्ये त्यांनी एक आमदार जिंकून आणला, तिथे खातं उघडलं. पण आपनं सुद्धा काँग्रेसची मतं ही जिंकलेली काँग्रेसची मतं ही खाल्लेली आपल्याला पाहता. यामुळे महायुतीचं मनोधैर्य निश्चितपणे वाढलेलं आहे आणि महाविकास आघाडीचे नेते हे कावरे-बावरे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. राहुल गांधी परदेशात आहेत. त्यांनी एक्सवर पोस्ट केली की आम्ही विश्लेषण करतो. प्रत्येक मतदारसंघातनं काही तक्रारी आल्या आहेत. त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. पण राहुल गांधींची भूमिका सुद्धा या हरियाणामध्ये पूर्णपणे चुकली असं आपल्याला पाहायला मिळतं. यामुळे निश्चितपणे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं नेतृत्व हे बळकट झालंय भाजपमध्ये आणि निश्चितपणे महाराष्ट्रात सुद्धा हेच दोन चेहरे प्रकर्षानं काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून महायुतीमध्ये लोकसभेच्या निकालाप्रमाणे विधानसभेचे निकाल लागतील याची अजिबात शाश्वती नाही. कारण ऐन केन म्हणजे कसंही करून ही विधानसभेची निवडणूक त्यांना जिंकायची आणि त्यासाठी ते जंग पछाडात आहे हेही आपण पाहिलेलं आहे. आता आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये RSS चे पदाधिकारी कार्यकर्ते हे कामाला लागले लोकसभेच्या निवडणुकीत. तेही वातावरण आपल्याला दिसलं नाही. स्थानिक संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्यामुळे त्या पदाधिकाऱ्यांमध्येही नैराश्याचं वातावरण होतं. ते दूर करण्याचा प्रयत्न महायुतीनं खास करून भाजपनं केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि ते प्रयत्न आणखी मोठ्या प्रमाणात करण्यासाठी भाजप तयारीला लागलेला आहे. या सगळ्या निकालाचा इंडिया आघाडीवर परिणाम झाला. समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशमध्ये 10 पोटनिवडणुकीमधले उमेदवार होते. ते त्यांनी काँग्रेसला न विचारता, ज्या ठिकाणी काँग्रेसचे नेते उमेदवार आग्रही होते त्यांना न विचारता, त्यांना त्यांच्याशी कुठलीही सल्लामसलत न करता त्यांनी आपले 10 पोट उमेदवार उभे केलेले आहेत, तेही हरियाणाच्या निकालानंतर. आम आदमी पक्षाचे नेते म्हणतात की विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला कुणासोबतही युती करायची नाही, आघाडी करायची नाही. याचा अर्थ स्पष्ट होतो की हरियाणाच्या निकालानंतर मात्र आम आदमी पक्षानं सुद्धा स्वतः एक वेगळा निर्णय घेण्याचं ठरवलेलं आहे. तसंही हरियाणामध्ये त्यांची युती झाली नाही. छोट्या छोट्या पक्षाशी काँग्रेसलाही युती करता आली असती, आघाडी करता आली असती, तेही मात्र त्यांनी केलं नाही. आणि म्हणून संजय राऊत म्हणतात की काँग्रेसला हे ठरवावं लागेल की स्वबळावर जर त्यांना देशामध्ये निवडणूक लढवायची असेल तर ते त्यांनी ठरवून मोकळं व्हावं. काँग्रेस पक्षानं आपली भूमिका जाहीर करावी, म्हणजे इतर इंडिया आघाडीतल्या पक्ष आपापली भूमिका जाहीर करण्यासाठी आणि ठरवण्यासाठी ते मोकळे असतील असं मत संजय राऊत यांनी मांडलेलं आहे. आता संजय राऊत काय म्हणतायत, कुणीही महाराष्ट्रामध्ये मोठा भाऊ नाही आणि छोटा भाऊ नाही. अर्थात काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, त्या अर्थानं काँग्रेस मोठा भाऊच आहे. महायुतीमध्ये पूर्वी जेव्हा म्हणजे उद्धव ठाकरेंचा पक्ष, शिवसेना आणि भाजपची जेव्हा युती होती त्यावेळी उद्धव ठाकरे यांचा पक्ष मोठा होता. नंतर मात्र महाराष्ट्राचं राजकारण सगळं बदलत गेलं. आता या पक्षामध्ये म्हणजे महायुतीमध्ये कोणता पक्ष मोठा, कोणता छोटा हेही आपल्याला माहित आहे. निसंशय भाजप हा मोठा भाऊ आहे आणि त्यांना सर्वात जास्त जागा इथे लढवायच्या आहे. 155 ते 160 जागा त्यांना भाजपला लढवायच्या आहे आणि भाजपची ही दादागिरी महायुतीमध्ये स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते. पण महाविकास आघाडीचं काय? ज्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना अत्यंत हुरळून जाताना आपण त्यांची वक्तव्ये प्रसार माध्यमामध्ये प्रसारित होताना पाहिली आहे, त्या नेत्यांना सुद्धा आवर घालण्याचं काम नेतृत्वांना करावं लागणार आहे. पण असं सगळं असताना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या दोन्ही पक्षामध्ये टसल पाहायला मिळते. त्यांचेच नेते एकमेकांच्या विरोधात बोलतात. पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी संजय राऊत वर्सेस नाना पटोले हे जे वातावरण आपण महाराष्ट्रात पाहिलं, तसंच वातावरण विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आपल्याला पाहायला मिळत आहे. संजय राऊत हे काँग्रेसवर निशाणा साधतात, काँग्रेसचे नेते हे संजय राऊतांवर निशाणा साधतात. कारण काँग्रेसनं अनेक उद्धव ठाकरे यांच्या जागांवर आपला हक्क सांगितलाय, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांचे नेते सुद्धा अस्वस्थ झाले आणि त्यांना ही बाब अजिबात पटत नाहीये. हे विवाद आपसातल्या कुरबुरी ह्या ताबडतोब थांबवण्याची गरज आता हरियाणाच्या निकालानंतर प्रकर्षानं जाणवते आहे.
आणि काँग्रेसच्या नेत्यांना आणि उद्धव ठाकरेच्या नेत्यांना सुद्धा स्वतःच्या वक्तव्याला, स्वतःच्या सगळ्या या वादग्रस्त ठरू पाहणाऱ्या भूमिकेला आवर घालावं लागणार आहे. महाविकास आघाडीसाठी हरियाणाच्या निकालानंतर निश्चितपणे एक संकटाची चाहूल त्यांना लागलेली आहे आणि त्यावर जर मात त्यांनी केली नाही तर विचित्र प्रकारचे निकाल सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कारण इंडिया आघाडीमध्ये सुद्धा काही नेत्यांमध्ये अत्यंत वेगळी भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांची मैत्री आपण जशी पाहिली, आम आदमी पक्षाशीही सलोखा पाहिला. राहुल गांधींनी सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सहकार्याची भावना ठेवली, पण नंतरच्या काळात मात्र ती सहकार्याची भावना तशीच राहील असं आपल्याला निश्चित सांगता येत नाही. आणि हरियाणाच्या निकालानंतर या सगळ्या नेत्यांचं वागणं, त्यांची भूमिका ही काँग्रेससाठी सुद्धा हा इशारा समजायला हरकत नाही. म्हणून महाराष्ट्रात समाजवादी पक्षही आहे, आम आदमी पक्ष सुद्धा सक्रिय आहे. त्यांनी जर वाटा जागांमध्ये मागितला तर तोही त्यांना द्यावा लागेल. महायुतीच्या राजकारणात महायुतीच्या नेत्यांना सुद्धा आपल्या मित्र पक्षांसाठी काही जागा निश्चितपणे सोडाव्या लागणार आहे. अत्यंत सबुरीचं धोरण, सहकार्याचं धोरण ठेवावं लागणार आहे. आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये तसे वाद खूप तुलनेनं महायुतीपेक्षा कमी होते, पण नंतरच्या काळात 1 महिन्यामध्ये आपण पाहतो की यांच्यातही वाद काही कमी नाही. वेगवेगळ्या जागांवरून सुद्धा वाद आहे. हे वाद जर ताबडतोब महाविकास आघाडीने जर सोडवले नाही तर हरियाणात जसा भाजपनं निकाल आणून दाखवला आणि विजय मिळवला, तसाच विजय महाराष्ट्रात सुद्धा दाखवला जाऊ शकतो याची जाणीव काँग्रेसच्या नेत्यांनी आणि महायुतीच्या नेत्यांनी ठेवायला पाहिजे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या या वादामध्ये शरद पवार अजिबात पडताना दिसत नाही. गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं त्यांच्या पक्षाकडे इच्छुकांची यादी वाढते, तगडे नेते सुद्धा गळायला लागतायत, किंबहुना लागलेले आहेत. आणि असं सगळं असताना हरियाणाच्या निकालाचं एकत्र बसून विश्लेषण महाविकास आघाडीचे नेते जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्यातून चुका सुधारून पुढे जाण्याचा मार्ग निश्चित काहीही केलं तरी मोकळा होणार नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल न्यूज चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा. या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा. तुम्हा प्रेक्षकांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार.